विद्यार्थी मित्रांनो, मराठी लिटरेचरकरिता मराठी वाङ्मयाला जसं सुरुवातीला आपण 6 कथाकार याविषयी आपण मागील अनेक व्हिडिओमधून आपण चर्चा केलेली आहे। विद्यापीठाच्या परीक्षेच्या दृष्टीने साहित्याचे स्वरूप डॉक्टर अ.वा. कुलकर्णी यांचं पुस्तक तुम्हाला 20 मार्कासाठी 2 प्रकरणं अभ्यासक्रमाला दिलेली आहेत। तर आज आपण आजच्या भागामध्ये प्रकरण पहिले साहित्याचे स्वरूप यावर आपण सविस्तर चर्चा करूया। साहित्याचे प्रयोजन यामध्ये सुरुवातीलाच शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य यातील फरक असं साधारणतः विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातं आणि म्हणून आपण शास्त्रीय वाङ्मय म्हणजे काय आणि ललित साहित्य म्हणजे काय या दोघांमध्ये नेमका कोणता फरक आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेऊ। वास्तविक साहित्य याचा अर्थ सामग्री असा आहे, जसं स्वयंपाकाचं साहित्य, परीक्षेचे साहित्य, शेतीचे साहित्य, असे शब्दप्रयोग आपण नेहमीच करत असतो। पण नुसतं साहित्य हा शब्द मात्र एकच असा विशिष्ट अर्थ आपण सांगतो, तो म्हणजे लेखन होय। आणि या लेखनाच्या संदर्भातही साहित्य ही संज्ञा मोठी समावेशक आहे। वाङ्मय अशी आणखी एक संज्ञा साहित्याला पर्याय म्हणून आपण वापरतो। ज्याला आपण साहित्य म्हणतो त्यालाच वाङ्मय देखील म्हटलं जातं। आणि त्याचा एकूणच जर साहित्याच्या अंगाने जर आपण त्याची व्याख्या करायची झाली तर जे जे वाणिमय ते ते वाङ्मय आणि जे जे लिखित ते ते साहित्य अशी अर्थाची व्यापकता दोन्ही संज्ञांबाबत आपल्याला दिसते। म्हणजे जे जे वाणिमय, जे जे वाणीयुक्त ते ते वाङ्मय, म्हणजे जे आपण आपल्या वाणीतून जे निघतं ते वाङ्मय आणि जे लिखित असतं त्याला आपण साहित्य अशी व्याख्या आपण ती संबोधतो। पण या दोन्ही संज्ञा सर्वच लेखनाला लावता येत नाही आणि तसा प्रयत्न जर करतो म्हटलं तर तो चुकीचा ठरेल। व्यवहारामध्ये आपल्याला याचा नेहमी अनुभव येत असतो। जसं जन्मकुंडली, पंचांग, औषधोपचाराच्या टिप्पणी इत्यादी लेखन हे लेखनच भलेही आहे, पण त्याला कुणी साहित्य म्हणत नाही। समजलात का? जन्मकुंडली असेल, पंचांगण असेल किंवा तुमचा औषधोपचार असेल किंवा आणखी इतर तुम्ही लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, घरकामाच्या वस्तू त्यामध्ये काही लिहिलेले असतील तर ते लेखन भलेही आहे, पण त्याला कुणी साहित्य म्हणत नाही। कारण तिथे विशिष्ट वस्तुस्थिती सांगणारी शब्दांची साधलेली फक्त जोडणी असते। म्हणजे कसलाही वेगळा अभिप्राय त्याद्वारा व्यक्त केला जात नसतो। शब्द आहेत परंतु ते साहित्याचे आणि म्हणून वेगळा अभिप्राय त्याद्वारा व्यक्त केला जात नाही। याशिवाय साहित्य म्हणून जे जे ओळखले जाते तेही एकाच स्वरूपाचे राहत नाही। म्हणजे केवळ ज्या वस्तुरूपामध्ये यादी जी करतो ते साहित्य, ते जसं ओळखलं जात नाही तसंच साहित्य म्हणून जे ओळखले जाते ते देखील एकाच स्वरूपाचे राहत नाही। म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की वि. स. खांडेकर यांचं क्रौंचवध ही कादंबरी असेल किंवा रामगणेश गडकरी यांचं एकच प्याला हे नाटक असेल किंवा चि. जोशी यांचं चिमणरावाचं चराड हे ग्रंथ असेल किंवा गंगाधर गाडगीळ यांच्या गाडगिळांच्या कथा
आणि टिकेकर यांचं आजकालचा महाराष्ट्र किंवा नचिकेडकर यांचं मराठी आणि इंग्रज अशी सर्वच पुस्तके साहित्य या संज्ञेनेच ओळखली जात असली तरी मात्र पहिली 4 आणि शेवटची 2 ही परस्पराहून वेगळी पुस्तके आहेत हे मात्र लक्षात येतो. वेगळेपण कसं? तर या वेगळेपणाच्या जाणीवेनेच साहित्याच्या वर्गातील 2 सीमारेषा आखल्या गेलेल्या आहेत. म्हणजे वि स खांडेकर असतील किंवा रामगणेश गडकरी असतील किंवा चि वी जोशी असतील किंवा गंगाधर गाडगीळ असतील, या 4ही लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक आणि विनोदी लेखन या गोष्टींचा एकीकडे जर विचार केला आणि दुसरीकडे पाध्ये आणि टिकेकर यांचा आजकालचा महाराष्ट्र हे ग्रंथ किंवा नचिकेडकर यांचं मराठी आणि इंग्रज हे पुस्तक, ह्या दोघांमधला फरक आणि त्या 4 लेखकांमधला फरक हे तुम्हाला साहित्याची कक्षा ठरवते. म्हणजे शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर एक लक्षात येईल की पहिली जी 4 लेखकांची पुस्तके आणि शेवटची 2 ही परस्पर जरी असली तरी मात्र त्यामध्ये कुठेतरी आपल्याला फरक जाणवतो. आणि या जाणीवेनेच साहित्याच्या वर्गातील 2 सीमारेषा आखल्या गेलेल्या आहेत. यातील पहिला असा की लोक ललित साहित्याचा वर्ग आणि दुसरा आहे ललितेतर साहित्याचा वर्ग. पहिला कोणता? ललित साहित्याचा वर्ग आणि दुसरा ललित साहित्याचा वर्ग, ज्याला आपण शास्त्रीय वाङ्मय म्हणतो आणि त्यालाच आपण दुसऱ्या अर्थाने ललित साहित्य असं म्हणतो. मग ललित साहित्य म्हणजे काय किंवा शास्त्रीय साहित्य म्हणजे काय? तर ललित साहित्याचा वर्ग जो आहे त्याला जे साहित्य लालित्यपूर्ण आहे, ज्यामध्ये सौंदर्याचं वर्णन आहे, ज्यामध्ये भावभावनांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो, ज्या साहित्यामध्ये भावना असतात त्याला आपण ललित साहित्य म्हणतो. ललित म्हणजे काय? सौंदर्य. म्हणजे उदाहरणार्थ वि स खांडेकरांची कादंबरी असेल, राम गणेश गडकरी यांचं नाटक असेल, चि वी जोशी यांचं प्रवास वर्णन असेल किंवा गंगाधर गाडगीळ यांच्या कथा असतील किंवा याही पलीकडे जाऊन तुम्हाला बालकवींच्या कविता असतील. कविता, कादंबरी, कथा, नाटक हे ललित साहित्य प्रकारामध्ये मोडतात. आणि मग दुसरं आलं ललितेतर साहित्य. तर ललितेतर साहित्य म्हणजे काय? तर ज्याला शास्त्रीय आधार असतो त्याला आपण ललितेतर साहित्य असं म्हणतो. शास्त्रीय आधार म्हणजे काय? की जे ग्रंथ स्वरूपामध्ये असतात. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला पाध्ये, टिकेकर किंवा वनस्पतीशास्त्र यामध्ये जयंत नारळीकर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या नचिकेडकर असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी शास्त्रीय वाङ्मयाशी निगडीत आहेत. म्हणून याला आपण ललितेतर साहित्य असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी भावना, सौंदर्य यांचं रेखाटन केलेलं आहे त्याला आपण ललित साहित्य असं म्हणतो. आणि ज्यामध्ये विचार आणि शास्त्र या आधारावर ज्यांचं लेखन केलं जातं त्याला आपण ललितेतर साहित्य असं म्हणतो. आणि ललितेतर साहित्यालाच आपण शास्त्रीय साहित्य असंही म्हणतो. मग तुमच्या लक्षात आलं असेल की शास्त्रीय वाङ्मय म्हणजे काय आणि ललित वाङ्मय म्हणजे काय, यामधील फरक तुम्हाला नेहमीच विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो. शास्त्रीय वाङ्मय म्हणजे काय किंवा ललित वाङ्मय यामधील फरक कोणता? तर तुम्हाला लक्षात आलं असेल की शास्त्रीय वाङ्मय म्हणजे काय की ज्यामध्ये विचार आणि ज्यामध्ये शास्त्रावर आधारित आणि ज्यामध्ये वैचारिक लेखन केलं जातं त्याला आपण शास्त्रीय वाङ्मय म्हणतो. आणि जे वाङ्मय भावनांशी, सौंदर्याशी निगडीत असतात त्याला आपण ललित साहित्य असं म्हणतो. म्हणजे कविता असेल, नाटक असेल, कादंबरी असेल, हे ललित साहित्याच्या कक्षेमध्ये येतात. आणि जे टीकेकरांसारखे किंवा
नचिकेडकरांसारखे किंवा जयंत नारळीकरांसारखे किंवा तत्सम आणखी इतर लेखकांमध्ये जे वैचारिक ग्रंथ असतं ज्याला आपण शास्त्रीय वाङ्मय असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टींवर त्याचा म्हणजे फरक तुम्हाला विचारल्या जातील. आणि आता या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये कसं आहे की तुम्हाला यावेळी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे. जे साहित्य भावनांवर आधारित असते त्याला म्हणतात, तुम्हाला पर्याय असेल ललितेतर साहित्य, ललित साहित्य, शास्त्रीय साहित्य यापैकी नाही. तर तेव्हा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की जे साहित्य भावनांवर आधारित असतं त्याला आपण ललित साहित्य म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न सोडवण्याकरिता तुमचं वाचन जे आहे ते देखील तितकंच गरजेचं असणार आहे. कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला एखादा पर्याय जर चुकीचा आपण लिहिला असेल तर त्याला मार्क मिळणार नाही. पण आधीच्या परीक्षेमध्ये काय होतं, ललित साहित्यामध्ये समजा एक शब्द मागे पुढे झाला तरी काहीतरी लिहिलेलं आहे म्हणून 4 पैकी 2 मार्क देणाऱ्याला जागा होती. आता काय असेल, आता तिथे जागा असणार नाही. कारण वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तुम्हाला एकतर वाचन करून योग्यच पर्याय निवडावा लागतो आणि त्यामध्ये 2 पैकी 2 मार्क मिळतात त्या प्रश्नाला. पण चुकीचं असेल तर पूर्ण 0 मार्क मिळतो. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. जी गोष्ट साहित्याच्या बाबतीमध्ये आहे तीच गोष्ट आतापर्यंत जे आपलं शिकवून झालेलं आहे. तुम्हाला जे 30 प्रश्न मी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची दिलेली आहेत, प्रत्येक कथेवर जे 5-5, 7-7 प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा आपण पुढल्या पिरियडमध्ये आपण शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य यामधील फरक जाणून घेऊ आणि त्यानंतर आणखी याच्या उपशाखा कोणत्या आहेत समजलात का. शास्त्रीय आणि ललित साहित्य यामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे तर त्यावर देखील आपण पुढल्या याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. समजलात की नाही. मग तुर्तास आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ललितेतर साहित्य म्हणजे कशाला म्हणतात आणि शास्त्रीय साहित्य कशाला म्हणतात. या गोष्टींवर आपण आज जी चर्चा केलेली आहे तर ते मात्र परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं टॉपिक आहे आणि ते आपण साहित्य विचार या पुस्तकामधून आपण जेव्हा केव्हा कॉलेजमध्ये येणार, जेव्हा केव्हा तुम्ही BT कार्ड काढणार तेव्हा ते पुस्तक आवर्जून लायब्ररीमध्ये त्याच्या भरपूर प्रती आहेत तर ते तुम्ही आवर्जून त्याचे नोट्स काढाल जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला सहजपणे ते सोडवता आलं पाहिजे. आपण पुढल्या याच्यामध्ये मग आणखी साहित्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत आणि त्याची मांडणी डॉक्टर अवा कुलकर्णी यांनी कशा पद्धतीने केलेली आहे त्यावर चर्चा आपण पुढल्या पिरियडमध्ये करूया. तुर्तास आपण इथेच थांबू. आता काय करायचं, त्याला वर घ्यायचं, ठीक आहे, त्याच्यावर आणखी क्लिक करायचं.